माझे मित्र, शिवसेनेचे नेते, खासदार, पक्षाचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत आणि सर्व या व्यासपीठावरचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात अनेक कार्यक्रम राज्यभरात होत आहेत, अनेक. पण कोणीतरी शाहिरांचाही महोत्सव भरवेल हे माझ्या कल्पनेतही नव्हतं. आणि आज या गरम खाड्याच्या मैदानावर जे मी रोमांचक, थरारक असे सगळे शाहिरी पोवाडे आपण ऐकले आणि आपण जुन्या जमान्यात गेलो. लालबागमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. लालबाग हा आपला सिंहगड आहे. या लालबागमध्ये अनेक तानाजी मालुसरे, घोरपडे या लालबाग परळणे दिलेल्या शिवसेनेला. या मगाशी आपण बाळासाहेबांचा पोवाडा ऐकला, तानाजीचा पोवाडा ऐकला. पोवाड्यातली ताकद अशी आहे की खडकालाही ती जिवंत करेल, दगडाला जिवंत करेल. अशी या सर्व पोवाड्यामध्ये ताकद होती. या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ही मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा आपल्याला मिळाली तेव्हा शाहिरांचं योगदान सगळ्यात मोठं होतं, सगळ्यात मोठं. शाहीर अमर शेख, शाहीर जैनू चांद, शाहीर साबळे, शाहीर अण्णाभाऊ साठे. बरं, हे सगळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत हातात डफ घेऊन आपल्या शाहिरी पोवाड्यानं महाराष्ट्राला जागवत होते. मला अण्णाभाऊ साठे शाहीर यांची एक ओळ नेहमी मी ऐकतो आणि मला आवडते त्या काळातली. जसे पंख गरुडाला, जशी नख वाघाला, तशी मुंबई मराठी मुलखाला. ही शाहिरांची ताकद होती. शाहीर पठ्ठे बापूराव होते. त्यांच्या दोन ओळीत मला मुंबईचं महत्त्व सांगतील. ही मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका. ही एवढी श्रीमंत मुंबई होती आपली मराठी माणसाची. आणि आपल्या शिवसेनेच्या जन्मानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा विचार नेण्याचं काम कोणी केलं असेल तर शिवसेना प्रमुखांबरोबरचं असंख्य शाहिरांनी केलं. आपण बाळकराम वरळीकरांचं नाव घेतलं, आपण शाहीर साबळ्यांचं नाव घेतो, आणि तिसरे शाहीर दादा कोंडके याच भागातले. ही सगळी शाहिरांची परंपरा महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि शिवसेनेला फार मोठं योगदान देऊन गेले. आणि म्हणून अरविंद सावंत, मी आपलं खास अभिनंदन करतो. या शाहिरांचा आपण एक उत्सव इथे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आपण जो निर्माण केलेला आहे, बाळासाहेब ठाकरेवरून हा कार्यक्रम पाहतायत की त्यांच्या शाहिरांचा आपण सन्मान केला. जय हिंद, जय महाराष्ट्र.